भोंदूबाबा अशोक खरात महिला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। पीडित महिला गर्भवती असताना नराधम खरातनं महिलेचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार नोंदवण्यात आली आहे। तर गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातनं लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे। पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। योगेश, आपण पाहतोय आता दिवसेंदिवस हे प्रकरण आणखी वाढत चालल्याचं आपल्याला दिसतंय आणि खरात विरोधात आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याचंही समजतंय। खरं आहे, एकूणच दुसरा गुन्हा हा एका पतीनं या ठिकाणी दाखल केला आहे। या पतीला ज्यावेळेस त्याची पत्नी ही गरोदर होती हे बघून या भाविक पतीला अशोक खरात यांनी घेऊन येण्यासाठी सांगितलेलं होतं। त्यानुसार ते त्यांना घेऊन आलेत आणि काही पूजाविधी केल्यानंतर तुला उत्तम संतती प्राप्त होईल असं सांगितलेलं होतं। त्याचबरोबर मुलगा हवी की मुलगी असंही त्याला विचारलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी पूजा करतो असं म्हटलं होतं। त्यामुळे तो आपल्या पत्नीला त्या ठिकाणी घेऊन आला। मात्र ज्यावेळेस पत्नीला तो घेऊन आला त्यावेळेस त्याला बाहेर बसवण्यात आलं आणि पत्नीला केबिनमध्ये घेण्यात आलं आणि तिच्याबरोबर काही चुकीचे अत्याचार त्याने केल्याचं या पतीने अशी तक्रार या ठिकाणी दिलेली आहे। पत्नीने रडत रडत त्याच्याकडे ही सगळी कथा सांगितली आणि त्यानंतर खरं म्हणजे त्याने 1 वर्ष सगळ्या गोष्टी सहन केल्या, बोलला नाही। कुणाला कसं बोलायचं, इतका मोठा माणूस आहे, याच्या विरोधात बोललो तर आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून दहशतीखाली तो होता आणि त्याने काहीही केलं नाही। मात्र आता त्याने पुढे येऊन ही तक्रार दाखल केली आहे आणि त्यामुळे अशोक खरात कशा पद्धतीनं महिलांना एक्सप्लॉइट करत होता हे समोर आलेलं आहे। एकूणच अत्याचाराची त्याची पद्धत ही महिलांच्या बाबतीत प्रत्येकीच्या बाबतीत तशीच होती। याच ऑफिसमधल्या कार्यालयामध्ये हा सातत्याने या महिलांवर अत्याचार करायचा हेही समोर आलं आहे आणि हा दुसरा पुरावा आता त्याच्या विरोधामध्ये उभा ठाकला आहे। खरं म्हणजे मुलगा की मुलगी हे मागणं किंवा हे संतती प्राप्ती करून देणं हे सुद्धा CPPNDT कायद्याच्या अंतर्गत मोठा गुन्हा आहे। त्यामुळे आता तो कायदासुद्धा याच्यावर लागू होणार आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, त्याचबरोबर एखाद्या महिलेचं वंश हे करायचा किंवा त्याबद्दलचं ओळख करण्याचा हा कायदा हा सुद्धा त्याच्यावर लागू होणार आहे आणि त्यामुळे मोठी तक्रार या बाबतीमध्ये आता झालेली आहे। त्यामुळे अधिक अशोक खरात अडचणीत येणार आहे। निश्चितच पुढच्या काळात आता खरातच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद योगेश या माहितीसाठी।